भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना इशारा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरातचा नारा, समोर गुजराती समाज असल्यानं नारा दिल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। गुजराती लोक महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात, शिंदेंची प्रतिक्रिया। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरील प्रेम कमी होत नाही, पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार जय कर्नाटक म्हणाल्याची करून दिली आठवण। उद्धव ठाकरे एकतर भोंदू नाहीतर संधी साधू, शिंदेंच्या शिवसेनेच्या हँडलवर जुना व्हिडिओ ट्विट। आदित्य ठाकरेंनी केम छो वरळी घोषणा दिल्याचीही टीका। अजित पवारांकडूनही पुण्यामधल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती। भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद जय महाराष्ट्रचाच नारा। हे सगळेजण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ झालेत। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्याचा नाना पटोलेंकडून निषेध। जय गुजरातचा नारा देणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, जितेंद्र आव्हाडांची टीका। शिंदेंना भेटल्यावर आता केम छो म्हणायचं का, आव्हाडांचा खोचक टोला। मुंबईत राहून 30 वर्ष झाली तरी मराठी कळत नाही आणि शिकणारही नाही, व्यावसायिक सुशील केडियांनी राज ठाकरेंना डिवचलं। हिंदीमध्ये प्रश्न विचारा तरच बोलेन, केडियांचा माध्यमांसमोर आडमुठेपणा। महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी असा आग्रह ठीक, पण दुराग्रह नको, केडियांच्या भूमिकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर जय गुजरातमुळे केडियांसारख्यांची हिंमत वाढते, राऊतांचा घणाघात। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका समोर, कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा, पत्रिकेवर उल्लेख। संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या नेत्यांकडून वरळी डोममध्ये पाहणी, आदित्य ठाकरेंकडूनही आढावा। विजयी मेळाव्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवा टीझर जारी। मराठीसाठी मराठी माणसानं एकत्र येण्याचं आवाहन, आपली एकजूट भक्कम करण्याचाही उल्लेख। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत, काँग्रेसला निमंत्रणच नसल्याची सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मेळाव्यामध्ये सहभागी होणार। ब्रँड हा शब्द बाजारामधल्या उत्पादनाला वापरतात, ठाकरे ब्रँडवरून नीलम गोऱ्हेंची खोचक टीका। तर गोऱ्हेंचे काळे कारनामे माहिती, पेडणेकरांकडून थर्ड क्लास असा उल्लेख। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या विरोधात हक्कभंग मंजूर, कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये शिंदेंवर केलेल्या कवितेबाबत हक्कभंग, सुषमा अंधारेंनीही केलं होतं समर्थन। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, हायकोर्टाचे आदेश। सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी कोर्टामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती बाजू। कोंढवा अत्याचार प्रकरणामध्ये कुरिअर बॉयचा अँगल खोटा, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा, मानसिक स्थिती नीट नसल्यानं तक्रार केल्याचं तरुणीचं म्हणणं। लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला शेतकरी संघटनेकडून बैलजोडी भेट, खांद्यावर औत घेणाऱ्या शेतकऱ्याला आता बैलजोडीची साथ। 3 ऑक्टोबरला आता अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, अधिकृत शासन आदेश जारी।